एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्याच्या आवारात काळ्या जादूशी संबंधित अनेक वस्तू पुरल्यात। त्यामुळे तिथे आता जो मुख्यमंत्री राहिला जाईल त्याच्यावर गंडांतर येईल। म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीयेत असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मुलीचे 10वीचे पेपर आहेत म्हणून आम्ही घर बदलायला थोडा विलंब करतोय, त्यात काळ्या जादूचा काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचं वास्तव्य सध्या सागर बंगल्यातच आहे आणि मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेला वर्षा बंगला हा रिकामाच पडलाय। पण मुख्यमंत्र्यांना अधिकृत निवासस्थान म्हणून वर्षा बंगलाच का दिला जातो याची माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी, पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। राज्याच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचं पद असेल तर मुख्यमंत्री पद, सगळ्यात ताकदवार ऑफिस असेल तर मुंबईच्या मंत्रालयातील 6वा मजला आणि राज्यातील महत्त्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे वर्षा बंगला। मुख्यमंत्र्यांचे मुंबईतलं शासकीय आणि अधिकृत निवासस्थान म्हणजे हा बंगला होय। राज्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, राजकीय कटकारस्थानं, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार ठरलेला हा बंगला। पण हा बंगला सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्र्यांचा नव्हता, तसंच या बंगल्याचं नावही वर्षा नव्हतं। पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मारुतराव कन्नमवार हे दोघेही त्या बंगल्यावर कधीच राहायला गेले नाहीत। त्यावेळी त्यांचं अधिकृत निवासस्थान हे आजचं अतिथीगृह म्हणून असलेला सह्याद्री बंगला हाच होता। त्यावेळी वर्षा हा बंगला डग बिगन म्हणून ओळखला जायचा। इंग्रज आमदानीच्या काळात मुंबईतल्या इलाख्याचा कलेक्टर त्या बंगल्यात निवासाला असायचा। प्रचंड मोठा आणि ऐसपैस असा हा बंगला, पण तो बंगला पहिल्या 2 मुख्यमंत्र्यांच्या काळात कधीच मुख्यमंत्री बंगला म्हणून ओळखला गेला नाही। 1956 साली वसंतराव नाईक राज्याचे कृषी मंत्री झाले। सरकारने त्यांना डग बिगन नाव असलेला बंगला राहण्यासाठी दिला। हा बंगला साधा होता, पण बैठी बांधणी होती, मोकळे आणि मोठे दरवाजे होते अशी या बंगल्याची धाटणी होती। सुरुवातीला नाईक यांच्या मनात असा विचार देखील आला होता की सगळ्यांनी नाकारलेला हा बंगला आपल्याच वाट्याला तर आला नाही ना। पण पुढे हा बंगला साधा असला तरी यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे अशी नाईक यांची भावना झाली। तीच भावना नाईक साहेबांच्या पत्नी वत्सलाबाई यांची देखील होती। 7 नोव्हेंबर 1956 ला ते या बंगल्यात राहायला आले। 7 नोव्हेंबर याच दिवशी त्यांचा मुलगा अविनाशचा वाढदिवस होता। पाऊस हा श्री नाईक यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता। कवी पांडुरंग श्रावणगोरे यांची शेतकऱ्यांचे गाणे ही त्यांची अत्यंत आवडीची कविता होती। त्यामुळे आल्या दिवशी श्री नाईक यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं। नाईक यांना पावसाबद्दल फार जिव्हाळा होता, कारण पाऊस आला की शेतकऱ्याच्या घरात आनंदाचं वातावरण असतं। त्यातून त्यांनी हे नामकरण केलं। या बंगल्याच्या आवारात आंबा, लिंब, सुपारी अशी बरीच झाडं सुद्धा नाईक यांनी लावली। 1963 साली तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचं निधन झालं। त्यानंतर 5 डिसेंबर 1963 ला नाईक मुख्यमंत्री झाले। मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपवून नाईक वर्षावर परत आले। तेव्हा त्यांचे बंधू बाबासाहेब म्हणाले की शेवटी वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्री बंगला म्हणून लौकिक मिळणार असं दिसतंय। त्यावर नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या, आम्ही इथं रुडलोच आहोत, आता काही सह्याद्री नको की विह्याद्री नको, आपण इथे खुश आहोत। आणि पुढे वर्षा बंगल्याला अखेर मुख्यमंत्री बंगला म्हणून लौकिक मिळाला। 20 फेब्रुवारी 1975 ला नाईक यांनी मुख्यमंत्री पद सोडलं। त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं, परंतु नाईक यांच्या हृदयातला वर्षा ऋतू कायम होता। शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला। वसंत, वत्सला आणि वर्षा हे 3 वसंतराव यांच्या आयुष्यात कायमचं मोलाचं स्थान ठेवून होत्या। नाईक यांचा वर्षा बंगल्याशी प्रदीर्घ असा 19 वर्षाचा सहवास राहिला अशी स्टोरी मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या दूध पर्जन्याचा या पुस्तकात नोंदवलाय। कर्णिक यांनी नाईकांच्या जीवनावर आधारलेला हे चरित्र लिहिलेलं आहे। पुढे वर्षा बंगल्याची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून वर्षाची ओळख दृढ झाली। त्यांच्या काळात आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर सेंटर म्हणून ओळखलं गेलं।
फक्त शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेला रामगिरी बंगल्यावरूनच राज्यशकट हाकला. त्यांना वर्षा बंगल्यावर राहायला जायला सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला रामगिरी हा बंगला लकी आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या कोणाला तरी नेत्याला हा बंगला द्या. त्याच वेळी फक्त तत्कालीन अर्थमंत्री उत्तमराव पाटील यांना हा बंगला देण्यात आला होता. तो अपवाद वगळता आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षाचं स्थानमहात्म्य कायम आहे, किंबहुना ते अधिक ठळक झाले. आता 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या. 10वीच्या परीक्षा संपल्या की देवेंद्र फडणवीस लवकरच त्या बंगल्यात स्थलांतरित होतील अशी आशा बाळगूया. तर ही होती मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान ठरलेल्या वर्षा बंगल्याची स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.